पण महत्वाची गोष्ट ही आहे की येणारी निवडणूक ही फार महत्वाची. ही कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही, ही कुठल्या माणसाची निवडणूक नाही, ही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. मगाशी आमचा राहुल बैरड बोलत होता. राहुल बैरड बोलत असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना विशेषतः आमच्या भागामध्ये साहेब हा आपला कांद्याचा जो प्रश्न आहे, आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही कांद्याचं आंदोलन केलं, आमचं निलंबन करण्यात आलं. आणि मगाशी हा जो राहुल बैरट येऊन इथं बोलत होता, हा युवक जो येतो, विचार करा, हा युवक नगर जिल्ह्यातला युवक आहे. हा नगर जिल्ह्यातला पोरगा येतो, नगर जिल्ह्यातला पोरगा येऊन सांगतो मला येऊन तुमच्या व्यासपीठावर बोलायचंय, कारण आमचं ऐकून घेणारं आणि आमचं म्हणणं लोकसभेमध्ये मांडणारं कुणीतरी इथं आहे. आणि मग प्रश्न हा पडतो की जेव्हा अबकी बार 400 पार म्हटलं जातं, 45च्या वर जेव्हा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या सांगतं की 45च्या वर आम्ही जागा मिळवणार, बरोबर, 45च्या वर जागा मिळवणार. आणि मग नगर जिल्ह्यातल्या एका युवकाला त्याचा कांद्याचा प्रश्न मांडण्यासाठी पुणे जिल्ह्यात यावं लागतं. कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता कांद्याचा भाव पाडला, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. 48 खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून, 48. या 48 खासदारांपैकी 39 खासदार हे भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षाचे. किती? 48 पैकी 39. या 39 खासदारांपैकी माझे सगळे पत्रकार बांधव बसले, आमचे डीके बसलेत, आमचे बिडकर साहेब बसलेले, रायचंद शिंदे बसलेले. एक माणूस दाखवा 39 खासदारांपैकी भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला. एक माणूस दाखवा या 39 खासदारांपैकी जो माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला, जो माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला, जो महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवले जात असताना ज्याने ताठ माने नजरेला नजर भिडवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या नशिबातून त्याच्या हक्काचा रोजगार तुम्ही काढून नेऊ शकत नाही. आणि जर 39 खासदारांपैकी एकही खासदार बोलत नसल आणि आता भाजप म्हणत असेल आम्हाला 45 पाठवायचे, तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे. दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का माना डोलवणारे नंदी बैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे, हे तुम्ही ठरवायचं.